शादी सीझन इज ऑन. फुल ऑन मजा येणार. याच्यानंतरचे ब्लॉग्स पण खूप मजा येणार तुम्हाला बघायला. सो स्टे ट्यून. काय करते तू? काय सेलिब्रेट करते? मेन्स डे सेलिब्रेट करते. हा काय असतं मेन्स डे? नाही माहिती. ओके थँक्यू. यांना पण नाही माहिती. थँक्यू तुम्हाला पण. बाय नाव. गो गो. मीटिंग चालू माझी. गो. हॅलो एव्हरीवन. गुड इव्हनिंग म्हणून गुड नाईट म्हणून आय डोंट नो बट हे बघा असं का म्हणतो मी कारण की रात्रीचा 1 वाजून गेला आहे. आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. मी चाललो आता अशा एका ठिकाणी ना, जर तुम्ही पुण्याला राहत असाल तुम्हाला पण ते प्लेस दाखवतो मी. रात्री बेरात्री जर तुम्हाला अशी क्रेविंग होत असेल चहाची किंवा असं चांगल्या प्लेसवर बसायची, मित्रांसोबत गप्पा मारायची, सो ते प्लेस तुमच्यासाठी. मित्रांसोबत जा, फॅमिलीसोबत जा, पण ते प्लेस इतकं मस्त आहे ना. चिल वाईब्स, मस्त असा समोरचा व्ह्यू आणि चहा एन्जॉय करा, बाकीचा खायच्या गोष्टी एन्जॉय करा. पूर्ण नाईट तुम्हाला ते चालू भेटेल. सो मी माझ्या मित्रासोबत चाललोय. त्याची गाडी येऊन गेली बघा. दिसते बघा इथं ही गाडी मागची. सो माझा मित्र आलाय खूप दिवसानंतर. तुम्हाला तो ब्लॉग माहिती दिसेल. माझा खूप चांगला मित्र आहे तो. त्याला पण भेटवतो आणि आपण गप्पा वगैरे करू. सो चला ते प्लेस दाखवतो. त्यासाठी मी आता ब्लॉग स्टार्ट केला. म्हटलं चला तुम्हाला लोकांना पण दाखवून देऊ. जर तुम्हाला अशी कधी गरज पडली जायची मित्रांसोबत सो तुम्ही तिथं नक्की जाऊ शकता. ठीक आहे. आता मी गाडी काढतो, त्याला गाडी लावू देतो आणि मग त्याच्यानंतर आपण निघूयात. गाडी ऑलमोस्ट पार्क 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 ट्याव 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 ट्याव. बास. मी याच्यासाठी जॅकेट आणून ठेवलेलं. जसं हे दरवाजा ओपन केला, जॅकेट खाली पडलं. त्याला असं वाटलं कोणीतरी खाली झालंय असं. इथून डायरेक्ट धाडकन खाली. ऑलराईट. भावी नवरदेव, आमचे भावी नवरदेव यांचे हार्दिक स्वागत आहे. आय डोंट नो किती लोक ओळखतात हितेशला, पण खूप जुना खिलाडी आपला. मग कसं काय येणं झालं हितेश? वहिनी तुम्ही जर ब्लॉग बघत असाल, आय नो तुम्ही ब्लॉग बघता असं मी ऐकलं हितेशकडनं. जर तुम्ही आज चुकून ब्लॉग बघितला तर हितेश माझ्यासोबतच होता आज. आमचा भावी नवरदेव घरी आलेला आज, पत्रिका अँड ऑल सगळं द्यायला. अरे बाप, एवढा कस काय लाजतो मला माहिती नाही. थँक्यू सो मच. नाही 2 शब्द बोलायचे. ही नवीन फिलिंग, हे जे नवीन आता सुरू होणार आहे, कसं वाटतंय? मस्त वाटतंय. कसं लाजून सांगतो तो मस्त वाटतंय. ओ बाप रे, तसे मनात लड्डू फुटतात ना, तसं होतं. असं त्याचं असं गुदी गुदी होते वाटतं पोटात जेव्हा क्वेश्चन केला तेव्हा. तुम्हाला थोड्या दिवसानंतर दाखवेल मी तिथं गेल्यावर. ठीक आहे, आता नाही. आता तुम्हाला ती प्लेस दाखवायची जिथं आम्ही चाललो. तुम्ही पण असं जाऊ शकतात मित्रांसोबत आणि एन्जॉय करू शकतात रात्री बेरात्री. एन्जॉय म्हणजे गप्पा वगैरे आणि चहा पण. हे आहे इराणी कॅफे कोथरूडचं, जे 24 तास चालू असतं. रात्री बेरात्री कधी पण या तुम्ही. हा हितेश, हा मी, आणि आता वाजले 1:30. गर्दी पण भरपूर असते बघा. इथं लोक आहेत, सगळीकडे लोक दिसतील तुम्हाला. सो येस, हॅपनिंग प्लेस आहे. याचा एक नंबर व्ह्यू दाखवतो जो मला खूप जास्त आवडतो. एवढे सारे ऑप्शन आहेत खायला. आता दादा आमचा ऑर्डर घेतोय. ऑर्डर देऊयात. आता हितेश ठरवलं काय घ्यायचं. समोर तिथं काउंटर आहे. हा इराणी कॅफेचा अख्खा परिसर. हे सगळं ठीक आहे इथपर्यंत, पण हा बघा हा जो व्ह्यू आहे ना, याच्याबद्दल बोलत होतो मी. हा हायवे, इकडं तुम्ही कोथरूडला जातात, इकडं आपल्या घराकडे जातात, मुंबईकडे जातो तो रस्ता आहे, आणि हा इकडे बँगलोरकडे जातो तो रस्ता आहे. आणि इथं बसून जे वाव, जस्ट वाव. आणि समोरच आहे ना, इथं दिसत नाही आता, या कुठल्या तरी या डोंगरमध्ये जिजाई कॅफे पण आहे. तिथून पण सेम व्ह्यू, अख्खा तिकडचा हायवेचा व्ह्यू. पण हा पण बेस्ट व्ह्यू आहे बघा, एक नंबर. सो तुम्ही इथं जसे सगळे मित्र आले त्यांच्या मित्रांसोबत, तुम्ही पण असे या, असा बसा, गप्पा मारा, व्ह्यू एन्जॉय करा. व्ह्यू नसेल एन्जॉय करायचा, एवढं सगळं खायला हे एन्जॉय करा. दॅट्स इट भैया. कितना टाइम चालू रहता है? 24 घंटा ना, एक नंबर. वाजून गेले आहेत, किती वाजले आहेत, किती? 2:30 वाजला. आम्ही चाललो आहे परत. आणि इथं आल्यावर, आणि पहिल्यांदा तर मला एक करेक्शन करायचं आहे की कोथरूडमध्ये नाही आहे. कोथरूडला जायचा आधी जे चांदणी चौक येतं ना, त्या चौकातच, मेन चौकात, म्हणून तो हायवे आपल्याला दिसतो. आणि इथं आल्यावर तुम्ही नॉर्मल चहा ट्राय नका करू, स्पेशल चहा ट्राय करा. कारण की स्पेशल चहा एक नंबर आहे. इराणीच्या तसा मला चहा आवडत नाही, पण त्याचा स्पेशल चहा एक नंबर होता. सो यस, जाऊयात घरी. तुम्हाला उद्या सकाळी भेटतो. प्लीज डू सबस्क्राईब अजून पण केलं नसेल तर. ठीक आहे, बाय, गुड नाईट. भेटत आपण सकाळी.
हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग. दिस इज नेक्स्ट डे. बघितलं असेल तुम्ही लास्ट क्लिप, आपण तिकडे गेलेलो मित्रासोबत आणि आता गुड इव्हिनिंग यासाठी सकाळपासून बिझी होतो कामात, टाईम नाही भेटला. आत्ता फायनली मला टाईम भेटला आणि आता इथून रात्रीपर्यंत मला सगळी कामं आवरायची. सगळी म्हणजे सगळ्यात मोठा टास्क शॉपिंगचा आहे. माझ्याकडे जेवढे कपडे जुगाड करून एक लग्न अटेंड करू शकतो, जसं की माझं एका फ्रेंडचं लग्न, पण आमच्या घरातच एक लग्न आहे, अजून माझ्या आत्याचा पोराचं लग्न आहे. तिथं जायला पण वेगवेगळे कपडे लागणार आहेत. म्हणजे की मी सांगतो, इतका डेंजर ट्रेंड चालू आहे सध्याचा लग्नाचा. प्रत्येक लग्नामध्ये आधी कसं नॉर्मल हळद आणि डायरेक्ट लग्न किंवा त्याचा आधी एंगेजमेंट असे 3 फंक्शन रेग्युलरली असायचे प्रत्येकाच्या लग्नात. पण आता असं झालं आहे की कार्निवल नावाचा प्रकार, वेगवेगळे इव्हेंट असतात, संगीत असतं. संगीत तरी बेसिक आहे, ठीक आहे, प्रत्येकाच्या लग्नात असतं. बट असे इव्हेंट ॲड झालेत ना, मल्टिपल इव्हेंट्स. त्याचं मल्टिपल इव्हेंटसाठी मल्टिपल ड्रेसेस, त्याचे ड्रेस कोड वेगळे. या इव्हेंटसाठी हा ड्रेस कोड, त्या इव्हेंटसाठी तो ड्रेस कोड, असे मल्टिपल ड्रेसेस लागतात सध्याच्या लग्नामध्ये जर गेलो तर. सो तसंच मला एका लग्नासाठी जुगाड झाला आपल्या, बट दुसऱ्या लग्नासाठी खूप सारी शॉपिंग करावी लागणार आहे. पण त्यात पण मी जुगाडच करेल, बिकॉज हे लग्नाचे कपडे आहेत ना, परत नवीन यूज होत नाही रेग्युलर आयुष्यात. ते एकदा यूज झाले की मग असे कपाटात असे पडून राहतात आणि जर काही इव्हेंट राहिलं तर तेव्हाच एखाद वेळेस यूज होतो. सो बघू, आपण जाऊयात असं काहीतरी आणूयात जे रेग्युलरली आपल्याला यूज करता येईल आणि कुठल्याही फंक्शनमध्ये आपल्याला घालता येईल, किंवा बघू काय होतं. सो प्रायोरिटीवर काम म्हणजे शॉपिंग करायची आणि मला हेअरकट अँड ऑल ते पण करायचं आहे, ते नंतर करू. आधी शॉपिंग प्रायोरिटीवर आहे, ठीक आहे. सो लेट्स गो. बघूयात काय भेटतं काय नाही. मला समजत पण नाही मी काय घ्यायला पाहिजे, कुठल्या इव्हेंटवर कसं होईल, काय होईल. आपल्याला गाईड करायला कोणी नाही ना. एक पर्सनल डिझायनर असतो ना आपला आयुष्यभराचा, तो नाही आपल्याकडे, म्हणून प्रॉब्लेम येतात. बट ठीक आहे, लेट्स गो. आपणच सॉर्ट आउट करू, आपणच सगळ्या गोष्टी बघू आणि जे काही आणता येईल आपल्याला, जी काही शॉपिंग करता येईल ती करून येऊ, ठीक आहे. आणि बघा, स्नोईने मला टॅटू दिला आहे सकाळ सकाळ. शादी सीझन इज ऑन. फुल ऑन मजा येणार आहे. याच्या नंतरचे ब्लॉग्स पण खूप मजा येणार तुम्हाला बघायला. सो स्टे ट्यून. लुक ॲट मी यार. कधी कधी हँडसम तर दिसतो मी, कुछ भी, कधी कधी नाही, नेहमीच. मस्त तर दिसतंय, फक्त भैया थोड़ा इधर बड़ा दिख रहा है. इधर मैं बढ़ गया वो बात अलग है, बट थोड़ा बड़ा इधर. तो म्हणतो तुझी साईज. मैं भाई 1 दीपक 2.5 दीपक बैठ जाएगी इसमें. 2.5 वेळा मावून जाईल मी. यांच्यामुळे मला लवकर यावं लागलं. एक शर्ट घेऊन भंगार कपडे बघत होतो, जायला पण नव्हतं पाहिजे. शॉपिंग सांगितले ना, मेसेजवर चॅट दाखवायला पाहिजे मग कळत लोकांना. मी ना असं एक ट्राय करून वहिनींना फोटो पाठवत होतो, म्हटलं कुठलं चांगलं आहे कुठलं नाही. नो त्याच्यानंतर 2 कमेंट केल्या, ते एकदम खतरनाक लेवलच्या. पण मी एक शर्ट घेऊन आलो जे मला आवडलं होतं. ब्लॅक नाही ब्लॅक. उसमें तो गलत नहीं करता. शर्ट में तो सही मिल गया. ब्लैक के नीचे ब्लैक पहन लेगा तू. नहीं, ये ब्लेजर वाला है जो आपने बोला था ब्लॅक. शोनी कुठे चालली तू? कुठं? वा, स्नोईचा पण कमबॅक होऊन गेला, पण अंकलचा होत नाही. जिमला चालली ती. जिम्नॅस्टिक. गुड. तुझी बॉडी दाखव. कब तक दूसरों की शादी के कपड़े खरीदागा रे? मला माहिती होता डायलॉग येणार आहे. कब तक दूसरों की शादी के लिए कपड़े खरीदे. आएगा जल्दी टाइम, अपना भी टाइम आएगा. म्हणजे बाप्पा आणि माऊस आणि टायगर मध्ये काय होते? ते मला होते ते शेगल्यांना. मला होते शगल्यांना. आणि मग कसं केलं? टायगरनी की लॉयननी? टायगरने आणि लॉयनने. आणि पॉपकॉर्न कशासाठी बनवले तू? मूवीसाठी. मूवीसाठी? कोण मूवी लावायची आणि काय करायचं मग? पॉपकॉर्न खायचे त्यांनी. पॉपकॉर्न खायची मूवी लावून. कुठला मूवी बघणार आहे तू? टायगर वाली. अच्छा, नरसिम्हा वाली मूवी. अच्छा, त्याचं डिस्कशन चालू आहे का? संध्याकाळचे 8:15 आणि घरात मी आता एकटा. मी पण चालू आहे बाहेर. दादा, वहिनी आणि स्नोई हे लोक कपडे घ्यायला गेले. माझा प्लॅन होता त्यांच्यासोबत जायचा, पण प्लॅन परत मी कॅन्सल केला, बिकॉज मला हेअरकट करायला जायचं. माझी अपॉइंटमेंट घेऊन ठेवली. उद्या मला टाईम नाही भेटणार. उद्याचा दिवस पॅकिंग अँड बाकीचे कामं, ऑफिसचे पण थोडे कामं ते करावं लागतील. आणि परवा आम्ही निघणार आहेत, त्याच्यामुळे उद्याचा दिवस मी असा फ्री ठेवला आहे की जेणेकरून मी घरातच राहील, बाहेर जाणार नाही. सो आता जाऊयात, हेअरकट करून येऊयात आणि त्याच्यानंतर मग बघू. कपड्यांचा जुगाड अजून झालेला नाही आहे. मी गेलो होतो त्या दुकानात, तर वहिनींना अजिबात आवडले नाही आणि मला कपड्यांचा तेवढा सेन्स नाही आहे. जसं मी आधीच तुम्हाला एक्सप्लेन केलं, या लग्नात आणि जे इव्हेंटमध्ये कपडे घालतात तर मला एवढं नाही समजत. सो बघू, काहीतरी जुगाड तर फॉर शुअर होऊन जाईल. लावलेत मी 2-3 जॅक,
ते जर सक्सेसफुल ठरले तर आपला जुगाड होऊन जाईल, नाहीतर काही ना काही ॲट द एंड जुगाड करूनच घेऊ. ठीक आहे, आधी हेअरकट करून येऊ आणि त्याच्यानंतर बघू काय करायचं ते. आय नो हे गाणं खूप लोकांनी ऐकून घेतलं असेल, मी आता रिसेंटली ऐकायला लागलो, मला माहिती होतं हे गाणं, पण आता हे रील्सला छोटे छोटे पार्ट्स जे येतात ना याचे, आणि त्यातलं एक कोणतरी सिंगर आहे, म्हणजे एक ओरिजिनलवाला नाही पण एक रँडम असा कुठला तरी सिंगर आहे, मी त्याचा आवाज आता ऐकलं आणि तिथं लिरिक्स येत होते, तर मला हे गाणं एवढं आवडलं तेव्हापासून. आज माहिती नाही मी दिवसभरात किती वेळेस ऐकलं आहे, बट एक नंबर आहे गाणं, मस्त गाणं आहे. जर तुम्ही ऐकलं नसेल अजूनपर्यंत नक्की ऐका. हे तर मी रँडमली लावलंय, पण याचं ओरिजिनल सॉन्गमध्ये आय थिंक राजकुमार राव आहे आणि अजून आय डोंट नो कोण आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त मला त्या रँडम रीलमध्ये जे आवाज होता त्या पोराचा ते जास्त आवडलेलं. बट ठीक आहे, आता आपण हे ऐकून घेऊ. तू है तो सांस आती है मैं ना समझना दानो. गोंधळ चालू आहे, गोंधळ, लग्न आहेत, नुसती लग्न. मला इथे येऊन आहे ना अर्धा तास झाला. हेअरकट राहिला साईडला. आमचे महादेव दादा प्रत्येक वेळेस हेअरकट झालं का मला आप्पे खायला घेऊन जातात. तुम्हाला खूपदा दाखवले मी ते प्लेस. आज आप्पे नंतर आईस्क्रीम पण खातो आम्ही सीताफळवाली. खात जाऊ आणि खाल्ल्यानंतर मग हेअरकट स्टार्ट होईल. आणि आता वाजून गेले 9:15 वाजले. आज 11 वाजणार आहेत घरी जायला. जे सलून प्राधिकरण, तुम्ही जर याल तर या सगळ्या सुविधा तुमच्यासाठी म्हणत. ठीक आहे, नक्की विजिट करा प्राधिकरणवाली ब्रांच. राईट झाला हेअरकट. वाजून गेलेत बघा किती, 11:30 यासाठी वाजलेत. उशीर झाला, 11 वाजेलाच आपलं काम संपलं होतं. बट मी मागच्या अर्ध्या तासापासून तिथं बाहेर आणि आता गाडीमध्ये येऊन एक काम करतो. आपल्या लग्नासाठी जे ड्रेसेस लागणार आहेत त्याचा जुगाडचा काम चालू आहे. आपण घ्यायला गेलेलो पण आपल्याला जसं पाहिजे तसं नाही भेटलं. सो अक्षित दादा आमचे इंटरनॅशनल ट्रिपला गेलेत, पण तरी तिथून ते हेल्प करतायत. अक्षित दादा तुम्हाला माहिती असतील, स्नोईचा बड्डेसाठी किंवा आपले फंक्शन असतात तर तिथूनच ड्रेसेस येतात. पण ह्यावेळेस म्हटलं ते पण बिझी आहेत आणि आपण पण बिझी आहेत, पण तरी त्यांनी तिथून सगळं जुगाड करून सगळं बोलणं चालू आहे. ते तुम्हाला लग्नाच्या ब्लॉगमध्ये समजूनच जाईल आपण काय करणार आहेत, कसं करणार आहेत, काय असणार आहे. तर ते जुगाड तुम्ही नंतर बघा. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट जी खूप सारे एक्सपिरियन्सेस येत आहेत, मी बघतोय सोशल मीडियावर पण सध्या ना एक ट्रेंड सुरू झालाय. म्हणजे मी पोरांना सांगतो, डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड सांगतो, फ्लॅट कधी घ्यायला पाहिजे. जेन्युनली माझी फिलिंग सांगतोय मी, कधी घ्यायला पाहिजे मी ते सांगतोय. जेव्हा तुमचं लग्न होऊन जातं तेव्हा दोघांनी मिळून फ्लॅट घ्यायला पाहिजे, मला असं प्रॅक्टिकली वाटतं. सगळ्या गोष्टी आधीच करून ठेवल्या आणि सगळ्या गोष्टी राहिल्या ना तर समोरच्यांचं एक्सपेक्टेशन अजून खूप जास्त वाढून जातात. फ्लॅट फक्त एक गोष्ट नाही आहे, त्याच्यानंतर इंटिरियर आहे, त्याच्यानंतर छोटी मोठी कार आहे, खूप काही काही आहे भाई. त्याची तुम्ही प्लॅनिंग पण नाही करत. आपलं तुम्ही नॉर्मल फ्लॅट घेतल्यानंतर जगत असतात बिंदास. पण जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी येतात ना तुमच्या समोर तेव्हा तुम्हाला एक्सपिरियन्स होतो की भाई काय याच्यासाठी तर प्रिपेअरच नव्हतं मी. सो समोरच्यांना पण मला सांगायचं आहे की तुम्ही पोरांकडनं जे एक्सपेक्ट करतात ना ते नका बघू. तो कसा आहे ना ते बघा. त्याच्यानंतर तो आयुष्यभर तुमचा पोरीसोबत कसा राहील, काय काय अचीव करेल, त्या सगळ्या गोष्टी बघा. इव्हेंच्युअली या सगळ्या गोष्टी होऊन जातात बघा. त्याच्याकडे काय आहे काय नाही आहे, दोघं मिळून ते खूप काय अचीव करून घेतात फॉर शुअर. चांगले जर असतील, सगळं काही जुळत असेल ना आयुष्यात ते काहीही अचीव करू शकतात. बट आधीच जर तुम्ही हे सगळं बघाल ना मग काही ना काही प्रॉब्लेम येईल आणि पुढे जाऊन ते दोघांना प्रॉब्लेम होतील, फॅमिलींना प्रॉब्लेम होईल आणि खूप काय 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 गोष्टी होतील. ठीक आहे पोरांनो, मला तर असं एक सजेशन आहे तुम्हाला, स्ट्रॉंग सजेशन. तुमच्याकडे फ्लॅट नाही ना, अजिबात टेन्शन घेऊ नका आणि घ्यायची घाई पण करू नका. निवांत घ्या, एवढी मोठी रिस्क घेऊ नका. कारण की मी आता सध्या बघतोय सध्याची सिच्युएशन आणि खूप साऱ्या लोकांचे मेसेजेस पण बघतोय, लोकांनी फ्लॅट घेऊन ठेवलेत. आता मी ITचं सांगतो बिकॉज मी IT मध्ये, तर भरपूरशे लोक रिलेट करतात म्हणून ITच्या लोकांचे मेसेज येतात. अचानक जॉब चालला गेला, दादा काय करू समजत नाहीये, ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे, EMI येत आहेत. आणि EMI मी ना एक्झाम्पल देतो, बेसिक एक्झाम्पल, नीट ऐका जरा. 1 कोटीचा जर फ्लॅट असेल, मिनिमम 1 कोटीचा तर भेटतोच आहे पुण्यात जर चांगल्या एरियामध्ये घेतला ना, मिनिमम म्हणतोय मी. 1 कोटीमध्ये चला 30-40% त्याने पैसे देऊन दिले कसे पण करून, 60 आपण मिनिमम पकडतोय, 60% लोन जर घेतलं म्हणजे 60 लाखाचं लोन घेतलं तर त्या पोराच्या डोक्यावर तो काम करू दे नको करू दे काही करू दे, कमीत कमी 60,000चा त्याला मंथली EMI येतो. जस्ट इमॅजिन 60,000 रुपये द्यायचे त्याला जॉब असू दे नको असू दे काही असू दे, पण तो पैसा द्यावाच लागणार आहे त्याला, तो पैसा द्यायचाच आहे बँकेला. सो या सगळ्या गोष्टी पण असतात. म्हणून पोरांनो एवढा लोड घेऊ नका. तुम्हाला असं वाटत असेल माझं वय वाढतंय, मला लग्न करायचं आहे तर फ्लॅट कंपल्सरी पाहिजे ना, तुम्ही दोघं मिळून घ्या. खूप साऱ्या गोष्टी असतात, दोघं मिळून घेतल्यानंतर वाईजली सगळे डिसिजन घ्या आणि एकमेकांना समजून घ्या प्लीज. पार्टनर चांगले असायला पाहिजे, म्हणजे दोघं साईड पण.
सो मग तुम्ही या दुनियामधली या जगामधली कुठलीही गोष्ट अचीव करू शकतात, आरामात दोघं कुठलीही गोष्ट घेऊ शकतात. सो ते होऊन जातं. ठीक आहे, आधीच या सगळ्या गोष्टी नका बघू, एकमेकांची मनं बघा, एकमेकांना ओळखा आणि त्याच्यानंतर मग आयुष्य आहेच पडलेलं. ठीक आहे, पुढच्या ब्लॉगमध्ये जरा खूप साऱ्या इंटरेस्टिंग गोष्टी होतील, लग्न होईल, एक फॅमिलीमध्ये एक मित्राचं. सो खूप सारी धमाल होणार आहे. स्टे ट्यून. प्लीज डू सबस्क्राईब अजून पण केलं नसेल तर. आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट, टेक केअर आणि यस, थँक्यू सो मच. Yes.